गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण रेस्पिरेटरी सिस्टीम त्या सिस्टीम मधला ट्रीटमेंट ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा हा टॉपिक पाहणार आहोत. तर यामध्ये ब्रॉन्कियल अस्थमा ही कंडिशन काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्याची पॅथोफिजिओलॉजी आपण समजून घेणार आहोत आणि ही कंडिशन आपण कशी ट्रीट करू शकतो त्याविषयी जाणून घेणार आहोत. जर एक्झामचा विचार केला तर ब्रॉन्कियल अस्थमा एक्झामच्या दृष्टीने फार महत्वाचा टॉपिक आहे. कारण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जे कॉमन यूज केले जाणाऱ्या ड्रग्स विषयी आपल्या एक्झाम मध्ये सीसीएमपी मध्ये विचारलं जातं. तर ब्रॉन्कियल अस्थमाच्या जे ड्रग आहे म्हणजे ही अस्थमा कंडिशन एक कॉमन कंडिशन पैकी एक आहे आणि त्यामुळे ते इथं यूज केले जाणारे ड्रगचं नॉलेज असणं हे महत्वाचं आहे. त्यामुळं एक्झामच्या दृष्टीने लॉंग क्वेश्चनला पण हा टॉपिक येऊ शकतो. त्याचप्रमाणे शॉर्ट नोटलाही हा टॉपिक येऊ शकतो. वायवामध्येही या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक. तर आपण सुरुवातीला अस्थमा म्हणजे काय आणि त्याची पॅथोफिजिओलॉजी समजून घेऊया आणि नंतर अस्थमा मध्ये कोणते ड्रग यूज होतात त्याविषयी जाणून घेऊया. चला तर आता आपण इंट्रोडक्शन पाहूया. व्हॉट इज ब्रॉन्कियल अस्थमा? इंट्रोडक्शन पार्ट. ब्रॉन्कियल अस्थमा म्हणजे काय? तर अस्थमा हा जो वर्ड आहे हा ग्रीक वर्ड आहे. त्याचा अर्थ आहे पेंटिंग म्हणजे डिफिकल्टी इन ब्रीथिंग. ओके, डिफिकल्टी इन ब्रीथिंग. तर अस्थमाचा जर आपण अर्थ जाणून घेतला तर त्याचा अर्थ आहे डिफिकल्टी इन ब्रीथिंग. तर प्रॉपर डेफिनेशन काय आहे अस्थमाची ते आपण जाणून घेऊया. So asthma is a chronic condition. Okay, it is a chronic inflammatory disease of the airway. अस्थमा ही एक क्रोनिक कंडिशन आहे आणि ही या कंडिशन मध्ये एअरवेचं इन्फ्लामेशन होतं. सो इट इज अ क्रोनिक इन्फ्लॅमेटरी डिसीज ऑफ द एअरवे कॅरेक्टराइज्ड बाय hyper responsiveness of tracheobronchial smooth muscle to variety of stimuli. ह्या कंडिशन मध्ये ट्रकिओब्रॉन्कियल स्मूथ मसल्स जी हायपर रिस्पॉन्सिव्हनेस असतो टू व्हरायटी ऑफ स्टिम्युलाय त्यामुळं स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि रिझल्टिंग इन नॅरोविंग ऑफ द एअर ट्यूब्स आणि त्याच्यामुळं देर इज अ डिफिकल्टी इन ब्रीथिंग. And this narrowing of the air tubes is accompanied by some other features like increased mucosal secretion. There may be mucosal edema or mucosal plug formation. तर हायपर रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ ट्रकिओब्रॉन्कियल स्मूथ मसलमुळं स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, नॅरोविंग ऑफ द एअर ट्यूब्स होतात आणि त्यामुळं जे ब्रिदिंग प्रॉब्लेम आहे तो येतो आणि त्याच्याच बरोबर जे आपले ट्रकिओब्रॉन्कियल म्युकोजल सेल्स आहेत त्याचं सिक्रेशन वाढतं, म्युकोजल इडिमा होऊ शकतो आणि म्युकोजल सिक्रेशन जास्त झाल्यामुळं प्लग फॉर्मेशन किंवा ऑब्स्ट्रक्शनही होऊ शकतं. तर हे झालं अस्थमा म्हणजे काय. ओके, लक्षात आलंय तुमच्या? आता पॅथोफिजिओलॉजी आपण नंतर पाहणारच आहे. थोडक्यात अस्थमा म्हणजे इट इज ए हायपर रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ ट्रकिओब्रॉन्कियल स्मूथ मसल टू व्हरायटी ऑफ स्टिम्युलाय रिझल्टिंग इन नॅरोविंग ऑफ द ear tubes. Okay, along with that there is increased mucosal secretion, mucosal edema or mucosal plug formation, and this increased hyper responsiveness of tracheobronchial smooth muscle is to variety of stimuli. वेगवेगळ्या स्टिम्युलाय जे आहेत त्या स्टिम्युलायमुळं हे ट्रकिओब्रॉन्कियल स्मूथ मसल हायपर रिस्पॉन्सिव्हनेस येतो तो येतो. आता हे झालं बेसिक गोष्ट म्हणजे तीन गोष्टी आहेत
अस्थमामध्ये एक तर आपण पाहिलं की एअरवे हायपर रिस्पॉन्सिव्हनेस. ओके, म्हणजे जे ट्रक्युब्रॉन्कियल स्मूथ मसल्स आहे त्यांचा हायपर रिस्पॉन्सिव्हनेस आहे. ओके, स्मूथ मसल्स हायपर रिस्पॉन्सिव्ह असतात टू व्हरायटी ऑफ स्टिम्युलाय आणि त्यामुळे स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होता, एअर ट्यूब नॅरो होता. ओके, या एअरवे हायपर रिस्पॉन्सिव्ह मुळे नॅरोविंग ऑफ द एअर ट्यूब होतं. ओके, नॅरोविंग ऑफ एअर ट्यूब. ओके, त्याचप्रमाणे आपण पाहिलं की तिथे क्रोनिक इन्फ्लॅमेटरी कंडिशन, म्हणजे तिथे इन्फ्लामेशन आहे आणि इन्फ्लामेशन आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं की इन ॲडिशन टू हायपर रिस्पॉन्सिव्हनेस देर इज increased mucosal secretion and this secretion may form mucosal edema or mucous plug formation, and due to that there is reversible airway obstruction. तर ह्या तीन फ्युचर अस्थमामध्ये येतात. ओके, तर ही झाली बेस पॅथोफिजिओलॉजी. ब्रीफमध्ये डिटेलमध्ये आपण नंतर पाहणारच आहे की काय होतं नक्की, आणि त्यानंतर आपण ड्रग्स कडे वळणार आहोत. तर सिमटम्स आणि साईन अस्थमाचे कोणते आहे? ओके, तर डिफिकल्टी इन ब्रीथिंग आपण म्हणू शकतो. ओके, त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक विझिंग जे आहे ते अस्थमामध्ये दिसतं. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ आहे, कफ असतं. तर हे कॉमन सिमटम्स आहेत. ओके, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, कफ अँड कॅरेक्टरिस्टिक विझिंग साऊंड. ऑस्कल्टेशन मध्येही तो विझिंग साऊंड दिसून येतो. त्याचप्रमाणे काही लेस कॉमन सिमटम्स पेशंटमध्ये दिसून येतात. त्यात चेस्ट टाइटनेस, चेस्ट पेन, नॉक्टर्नल अवेकनिंग हे सिमटम्स पेशंटमध्ये दिसून येतात. तर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, कॅरेक्टरिस्टिक विझिंग साऊंड, कफ हे कॉमन सिमटम्स झाले. चेस्ट टाइटनेस, चेस्ट पेन आणि नॉक्टर्नल अवेकनिंग हे लेस कॉमन सिमटम्स झाले. आता खूप साऱ्या पेशंटमध्ये हे मल्टिपल सिमटम्स दिसतात, तर काही पेशंटमध्ये फक्त कफ किंवा वीज एवढंच दिसून येतं. म्हणजे पेशंट टू पेशंट सिमटम्स हे व्हॅरी होतात. ओके, प्रत्येक पेशंटला हे सर्व सिमटम दिसतील असं नाही. काही पेशंटला फक्त विजिंग साऊंड येईल किंवा कफ असू शकतो. तर प्रत्येक पेशंटचं जे सिमटम्स आहेत हे वेगवेगळे असू शकतात. ओके, आता तुम्हाला सांगितलं की पॅथोफिजिओलॉजी मध्ये हे हायपर रिस्पॉन्सिव्हनेस टू व्हरायटी ऑफ स्टिम्युलाय असतं आणि ॲलर्जिक एक्सपोजर हे मोस्ट कॉमन फॅक्टर आहे अस्थमाच्या प्रेसिपिटेशनसाठी. म्हणजे आपले जे एरो ॲलर्जन आहेत, हवेमध्ये जे ॲलर्जन आहेत, हे अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट करायला कारणीभूत ठरतात. तर हे मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर अस्थमाच्या प्रेसिपिटेशन मध्ये आहे, एरो ॲलर्जन. ओके, एरो ॲलर्जन. ओके, एरो ॲलर्जन. ओके, आता सायन्स कडे वळूया. त्यामध्ये रेस्पिरेटरी रेट वाढलेला असतो, त्याला आपण टॅकिपनिया म्हणतो. आणि आपण जो ऑस्कल्टेशन मध्ये कॅरेक्टरिस्टिक साऊंड साऊंड जो येतो, वीज वीज जे आता ते आपल्याला दिसून येतात. ओके, त्यामध्ये बायलॅटरल, डिफ्यूज आणि मेनली एक्सपायरेटरी विजिंग असतं. म्हणजे इन्स्पायरेटरी किंवा एक्सपायरेटरी यापैकी एक्सपायरेटरी विजिंग दिसतं. ओके, त्याचप्रमाणे आपण ऑब्झर्व करू शकतो की जे एक्झेलेशन आहे ते प्रोलॉंग झालेलं आहे आणि ॲसेसरी मसल ऑफ रेस्पिरेशनचाही इन्व्हॉल्वमेंट होते. डायफ्रॅम हे मेन मसल आहे रेस्पिरेशनसाठी आणि इंटरकोस्टल मसल हे ॲसेसरी मसल म्हणतो. तर त्या मसलचाही जास्त यूज होतो. आणि स्पायरोमेट्रीचा जर विचार केला तर ही स्पायरोमेट्री म्हणजे एक
टेस्ट आहे. ऐकलंय तुम्ही स्पायरोमेट्री? जनरली रेस्पिरेटरी फिजिशियन जे आहे ते स्पायरोमेट्री टेस्ट करतात. ओके. वा. किंवा जे ॲलर्जी रिलेटेड ट्रीटमेंट करतात. ओके. तर ते रेस्पिरेटरी रिलेटेड म्हणजे रेस्पिरेटरी मेडिसिन मध्ये जे MD झालेले असतात त्यांच्याकडे हे स्पायरोमेट्री मशीन असतं. ओके. तर किंवा जे डिप्लोमा आहे DTCT झालेले आहेत, त्यांच्याकडे हे मशीन असतं. तर त्यामध्ये FEV1 डिक्लाइन झालेला असतो स्पायरोमेट्रीमध्ये. आता त्यामध्ये मी डिटेल जाणार नाही, कारण स्पायरोमेट्री हा विषय जो आहे तर त्याच्यात फिजिओलॉजीमध्ये पूर्ण तुम्हाला ते डिटेलमध्ये आहे. पहिले तुम्हाला नॉर्मल थिंग्स माहीत पाहिजे. ओके. आणि त्यानंतर कोणत्या कंडिशन मध्ये काय डिक्रीज होतं. आता डिक्लाइन FEV1 म्हणजे डिक्रीज फोर्स एक्सपायरेटरी व्हॉल्यूम. आता हे काय असतं त्यामध्ये आपण डिटेल जाणार नाही आहोत. ओके. कारण स्पायरोमेट्री नॉर्मल थिंग्स आपल्याला स्पायरोमेट्री विषयी माहीत नाहीये. ओके. तर हे झाले सायन्स ऑफ अस्थमा. म्हणजे रेस्पिरेटरी रेट वाढलेला असतो, टॅकिपने आहे. कॅरेक्टरिस्टिक फ्रीजिंग साऊंड आहे ऑस्कल्टेशन मध्ये, मेनली एक्सपायरेटरी च्या वेळेस आहे. एक्सपायरेशनचे प्रोलॉंग 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 एक्झलेशन आहे. इन्हेलेशन पेक्षा एक्झलेशन प्रोलॉंग असतं. आणि ऍक्सेसरी मसल्स ऑफ रेस्पिरेशन यूज होतात. स्पायरोमेट्रीमध्ये FEV1 कमी होतं. तर हे साईन्स झाले अस्थमाचे. तर आपण सिमटम्स पेशंटला जे येतात ते पाहिले आणि साईन्स जे डॉक्टर्स ऑब्झर्व करतात ते पाहिले. जनरली रेडिओग्राफिक पिक्चरचा जर विचार केला तर नॉर्मल असतं, परंतु जर सिव्हिअर फॉर्मचा अस्थमा असेल तर हाय आता एक्झिलेशन डिफिकल्टी असतं, इन्हेलेशनला जनरली प्रॉब्लेम नसतो. त्यामुळं एअर अॅक्युमुलेट झाल्यामुळे हायपर इन्फ्लेशन ऑफ द चेस्ट अँड फ्लॅटनिंग ऑफ द डायफ्रॅम हे दोन गोष्टी चेस्ट एक्सरेवर दिसून येतात. हायपर इन्फ्लेशन ऑफ द चेस्ट अँड फ्लॅटनिंग ऑफ द डायफ्राम. ओके. तर आपण बेसिक गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत, अस्थमाच्या साईन्स सिम्टम्स डिस्कस केलेले आहेत. ओके. आणि अस्थमा म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे. ओके. आता हे जे सिम्टम्स आहेत, वीज wheezing sound generally during expiration, cough, chest tightness, chest pain, awakening at night. These are the important symptoms. Coming to the triggers of asthma. अस्थमा साठी रिस्क फॅक्टर कोणते आहेत? पहिला रिस्क फॅक्टर म्हणजे ॲलर्जन. आपल्या हवेमध्ये जे ॲलर्जन्स आहेत हा एक इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे. आणि खूप साऱ्या लोकांमध्ये ह्या ॲलर्जनला हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन असल्यामुळं हा अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट होतो. काही लोकांना एक्सरसाइज केल्यामुळं अस्थमाचा अटॅक येतो, त्याला एक्सरसाइज इंड्यूस अस्थमा असं म्हणतात. काहींना इन्फेक्शन असतं, इन्फेक्शन पण कधी कधी अस्थमाचा अटॅक ट्रिगर करतो. एक्सपोजर टू कोल्ड एअर मुळे पण अस्थमाचा अटॅक ट्रिगर होऊ शकतो, म्हणजे कोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये जास्त येऊ शकतो. त्याचप्रमाणे काही एन्व्हायरमेंटल एंडोटॉक्झिन इरिटन्स आहेत, त्याने अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट होऊ शकतो. स्ट्रेस, पेन हे काही इम्पॉर्टंट ट्रिगर्स आहे अस्थमासाठी. ओके. तर याने अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट होतो. काही ड्रग्स जे आहेत जे अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट करतात. ओके. तर कोणते ड्रग अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट करू शकतात तुम्हाला माहित आहे? प्रोप्रानोलॉल. व्हेरी गुड. प्रोपेनॉलॉल. म्हणजे बीटा ब्लॉकर मध्ये पण प्रोपेनॉलॉल सांगितलं पाहिजे. करेक्ट. बीटा ब्लॉकर मधला प्रोपेनॉलॉल. अजून? एनिसाइडल. व्हेरी गुड. नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स. ओके. ते अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट करतात. व्हेरी गुड. तर नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आपण ओरली यूज केले किंवा ऑप्टॅम मध्ये यूज केले तरी होऊ शकतं. एनसेड्स, ऍस्पिरिन लाईक ड्रग.
त्यानंतर स्टिरॉइड और अदर अस्थमा कंट्रोल विड्रॉवल. स्टिरॉइड किंवा अदर अस्थमाचे ड्रग जे आपण अस्थमाचा अटॅक येऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू देतो, कंट्रोल पॉईंट ऑफ व्ह्यू देतो, ते जर सडनली विड्रॉ केले तर अस्थमा येऊ शकतो. म्हणजे विड्रॉवल ऑफ स्टिरॉइड म्हणू शकतो आपण. एखादा पेशंट स्टिरॉइडवर आहे अस्थमाच्या ट्रीटमेंटमध्ये आणि स्टिरॉइड स्टॉप केले तर अटॅक प्रेसिपिटेट होण्याचे चान्सेस आहे. आणि फूड ऍडिटिव्ह पण जे आहे ते अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट करू शकतात. आता यापैकी बीटा ब्लॉकर कसे अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट करता हे तुम्हाला माहित आहे. नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग मुळे अस्थमाचा अटॅक कसा प्रेसिपिटेट होतो ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके. आता अस्थमाचा अटॅक ऍस्पिरिन किंवा अदर एनसेडनी कसा प्रेसिपिटेट होऊ शकतो, तर एनसेड्स लॉंग टर्म आपण यूज केले तर त्याविषयी मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. त्यासाठी तुम्हाला मी एक पाथवे डिस्कस करणार आहे. तो पाथवे जो आहे तो ॲरेचिडोनिक ऍसिड पाथवे आहे. ऍक्च्युली आपलं प्रोस्टाग्लॅंडिन टॉपिक झालेला नाही त्यामुळे तो तुम्हाला माहित नाही, पण तुमच्याशी मी डिस्कस करतो ब्रीफ मध्ये, तुम्हाला लक्षात येईल. ओके. ॲरेचिडोनिक ऍसिड पाथवे कोणता पाथवे मी डिस्कस करणार आहे? ॲरेचिडोनिक ऍसिड पाथवे. हा पाथवे कशासाठी इम्पॉर्टंट आहे? हा पाथवे प्रोस्टाग्लॅंडिनच्या सिंथेसिस साठी इम्पॉर्टंट आहे. ओके. ऐकले तुम्ही प्रोस्टाग्लॅंडिन वर्ड? प्रोस्टाग्लॅंडिन वर्ड ऐकलाय? प्रोस्टाग्लॅंडिन हे एक लोकल हार्मोन म्हणून ऍक्ट होता, अटोकाइड्स म्हणून ऍक्ट होता. वेगवेगळ्या साईटला ते प्रोस्टाग्लॅंडिन रिलीज होता आणि त्यांचं कार्य करतात. तर प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस साठी कशाची गरज असते? ॲरेचिडोनिक ऍसिड. ॲरेचिडोनिक ऍसिड काय आहे माहिती आहे? ॲरेचिडोनिक ऍसिड ऐकलंय? नाव ऐकलंय पण माहिती. ओके. ओके. तर ॲरेचिडोनिक ऍसिड एक फॅटी ऍसिड आहे, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. आता ॲरेचिडोनिक ऍसिड हे प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस कसं करतं ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. त्याचप्रमाणे ॲरेचिडोनिक ऍसिड ल्युकोट्राईन सिंथेसिस साठीही महत्वाचं आहे. ल्युकोट्राईन्स. ओके. ल्युकोट्राईन्स ऐकलेत तुम्ही? येस सर. यस. बरं, मी तुमच्याशी येस सर. मी पहिले पाथवे डिस्कस करतो. हा आपल्या सेल मेम्ब्रेन मध्ये फॉस्फोलिपिड असतात. ओके. जी सेल मेम्ब्रेन असते ती फॉस्फोलिपिड असतात आणि हे फॉस्फोलिपिड काय करतात? ॲरेचिडोनिक ऍसिड बनवतात. काय बनवतात? ॲरेचिडोनिक ऍसिड. विथ द हेल्प ऑफ विच एन्झाईम? फॉस्फोलायपेज A2. विथ द हेल्प ऑफ विच एन्झाईम? फॉस्फोलायपेज A2. ओके. त्यानंतर आता this ॲरेचिडोनिक ऍसिड is involved in the synthesis of, I have discussed, prostaglandin, okay, and leukotrienes. बरोबर आहे? प्रोस्टाग्लॅंडिन्स अँड ल्युकोट्राईन्स. ओके. आता ॲरेचिडोनिक ऍसिड पासून प्रोस्टाग्लॅंडिन कसं बनता आणि ल्युकोट्राईन्स कसं बनता हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ॲरेचिडोनिक ऍसिड प्रोस्टाग्लॅंडिन बनवण्यासाठी सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईमचा वापर करता आणि विथ द हेल्प ऑफ सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम ॲरेचिडोनिक ऍसिड कन्व्हर्टेड इंटू प्रोस्टाग्लॅंडिन. म्हणजे प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस साठी कोणत्या एन्झाईमची गरज आहे? सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम. ओके. आणि ॲरेचिडोनिक ऍसिड also responsible for leukotriene synthesis with the help of which enzyme? Lipooxygenase enzyme.
लक्षात आलं तुमच्या? ॲरेचिडोनिक ऍसिड पाथवे लक्षात आलं? हो सर. ओके. म्हणजे मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड जे आहे, सेल मेम्ब्रेन आहेत, सेलचं जे मेम्ब्रेन असतं लाइनिंग, ते पहिले काय करतं, ॲरेचिडोनिक ऍसिड बनवतं. ॲरेचिडोनिक ऍसिड हे एक फॅटी ऍसिड आहे आणि हे ॲरेचिडोनिक ऍसिड कशापासून बनतं, मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड. विथ द हेल्प ऑफ विच एन्झाईम? विथ द हेल्प ऑफ विच एन्झाईम? फॉस्फोलायपेज A2. Phospholipase A2. Now, this arachidonic acid is a precursor of prostaglandin synthesis as well as leukotriene synthesis. With the help of cyclooxygenase enzyme, arachidonic acid responsible for prostaglandin synthesis. And with the help of lipooxygenase pathway, this arachidonic acid is converted into leukotriene सिंथेसिस. लक्षात आलं तुमच्या एवढं? हो ओके. सर. आता याला आपण ॲरेचिडोनिक ऍसिड पाथवे म्हणतो. याला आपण काय म्हणतो, ॲरेचिडोनिक ऍसिड पाथवे. तर हे जे प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आहेत, ओके, हे प्रोस्टॅग्लॅन्डिन्स जे बनलेले आहेत त्याविषयी मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. की हे प्रोस्टॅग्लॅन्डिन जे बनतात, ह्या प्रोस्टॅग्लॅन्डिन चे वेगवेगळे टाईप आहेत. म्हणजे प्रोस्टॅग्लॅन्डिन E2 आहे, D2 आहे, प्रोस्टॅग्लॅन्डिन F2 अल्फा आहे, प्रोस्टॅग्लॅन्डिन I2 आहे. तर हे प्रोस्टॅग्लॅन्डिनचे टाईप आहेत. ओके. आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन जे आहेत त्याचा जनरली रोल कशात आहे, तर प्रोस्टॅग्लॅन्डिन हे जर त्याचं पॅथोफिजिओलॉजिकल रोल पाहिला तर आपण डिटेलमध्ये जाणार नाही. तर प्रोस्टॅग्लॅन्डिनचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. त्यामध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन पेन इंड्यूस करतं, प्रोस्टॅग्लॅन्डिन इन्फ्लामेशन इंड्यूस करतं. ओके. प्रोस्टॅग्लॅन्डिनमुळे फिवर येतो. लक्षात आलं तुमच्या? ऍटलिस्ट 3 ऍक्शन लक्षात आले प्रोस्टॅग्लॅन्डिनच्या. प्रोस्टॅग्लॅन्डिनचा रोल कशा कशात आहे, पेन, फिवर, इन्फ्लेमेशन. इन्फ्लामेशन. जास्त जाणार नाही डिटेल मी, कारण आत्ताच्या लेक्चरसाठी ते महत्वाचं नाही. नंतर आपण जेव्हा प्रोस्टाग्लॅन्डिन किंवा एनसेड्स बघू ते आपण नंतर पाहणार आहोत. ल्युकोट्राइन्स जे आहेत, ल्युकोट्राइन्सला आपण स्लो रिॲक्टिंग सबस्टन्स ऑफ एनाफायलेक्सिस म्हणतो. म्हणजे ल्युकोट्राइनचा रोल कशामध्ये आहे, ॲलर्जिक कंडिशन्स मध्ये आहे. आणि अस्थमाच्या पॅथोफिजिओलॉजीमध्ये ल्युकोट्राइनचा रोल सिग्निफिकंट रोल आहे. ओके. ल्युकोट्राइनचा रोल सिग्निफिकंट आहे. ल्युकोट्राइन अस्थमाच्या पॅथोफिजिओलॉजीमध्ये जास्त वाढलेले दिसून येतात आणि हे ल्युकोट्राइन अस्थमाचे अटॅक प्रेसिपिटेट करण्यास मदत करतात. बरोबर आहे. तर ल्युकोट्राइन हे ॲलर्जिक रिॲक्शन मध्ये त्याचा रोल दिसून येतात. त्याला आपण स्लो रिॲक्टिंग सबस्टन्स ऑफ एनाफायलेक्सिस म्हणतो. आता एनसेड्स देतात, तर नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग कसे कार्य करता याविषयी तुम्हाला काही आयडिया आहे? नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग कसे? प्रोस्टाग्लॅन्डिन इनिबिट. प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस इनहिबिट होते. कशी होते? बाय इनहिबिटिंग विच एन्झाईम? पॉक्स एन्झाईम. सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम इनहिबिट करता आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस इनहिबिट होते. त्यामुळे एनसेड्स, प्रोस्टॅग्लॅन्डिनचा रोल कशात होता, पेन, फिवर, इन्फ्लामेशन. मग एनसेड काय करतील, पेन कमी करतील, फिवर कमी करतील, इन्फ्लामेशन कमी करतात. म्हणून आपण त्यांना एनाल्जेसिक, अँटीपायरेटिक, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग म्हणतो. काय म्हणतो? एनाल्जेसिक, अँटीपायरेटिक, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग म्हणतो. लक्षात आलं एनसेडचा रोल काय करता, एनसेड कसं ऍक्ट होता, कळलं? हो कोणतं? सर. बर. आता एनसेड मुळे अस्थमाचा अटॅक कसा प्रेसिपिटेट होतो? जर सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम इनहिबिट झालं, ओके, त्यामुळं ॲरेचिडोनिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशात होणार नाही, प्रोस्टॅग्लॅन्डिन मध्ये. मग जो ॲरेचिडोनिक ऍसिड आहे तो कुठं डायव्हर्ट होईल, कोणत्या सिंथेसिस साठी डायव्हर्ट होईल? लिपोऑक्सिजनेस.
लायपो ऑक्सिजेनेस एन्झाईम थ्रू कसली सिंथेसिस वाढेल? Leukotrienes. ल्युकोट्राईन सिंथेसिस. कारण हा पाथवे ब्लॉक झालाय, मग जो पण ॲरोजेनिक ऍसिड आहे तो काय म्हणाल, चला आता ल्युकोट्राईन सिंथेसिस कडे जाऊया. ल्युकोट्राईन सिंथेसिस वाढण्यास मदत होईल. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, जर आपण एनसेड जास्त दिवस यूज केले तर ल्युकोट्राईन सिंथेसिस काय होते? वाढतील. वाढते. आणि आपण पाहिलेले ल्युकोट्राईनचा रोल आहे का पॅथोफिजिओलॉजी मध्ये अस्थमाच्या? आहे. ल्युकोट्राईनचा रोल आहे आणि ल्युकोट्राईन सिंथेसिस वाढली तर अस्थमाचा अटॅक काय होऊ शकतो? मग प्रेसिपिटेट होऊ शकतो. म्हणून नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग जर अस्थमाच्या पेशंटमध्ये जास्त दिवस यूज केले तर त्या पेशंटमध्ये अस्थमाचा अटॅक काय होऊ शकतो? प्रेसिपिटेट होऊ शकतो. आणि त्याचं रिझन काय आहे? इट इज ड्यू टू डायव्हर्जन ऑफ ॲरोचोडिनिक ऍसिड टू ल्युकोट्राईन सिंथेसिस. लक्षात आलं? हो सर. ओके Yes. ओके ओके. आता हे ल्युकोट्राईन तयार झालेलं असताना हे ल्युकोट्राईन काय करतं, त्या ल्युकोट्राईन रिसेप्टर थ्रू ऍक्ट होऊन ब्रोंकोकॉन्स्ट्रिक्शन किंवा अस्थमाचे जे पॅथोफिजिओलॉजी मध्ये जे रोल आहे ल्युकोट्राईनचा, हे ल्युकोट्राईन कसं ऍक्ट होतं? ल्युकोट्राईन कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होतं? ल्युकोट्राईन रिसेप्टरवर ऍक्ट होतं. लक्षात आलं? ल्युकोट्राईनचं कार्य कसं होतं? ल्युकोट्राईन कार्य कसं करतं? त्याला स्वतःचे रिसेप्टर आहे, त्याला आपण काय म्हणतो? ल्युकोट्राईन रिसेप्टर. Receptors. ओके ठीक आहे. ओके. कॉर्टिकोस्टेरॉइड नावाचा ड्रग ऐकलाय तुम्ही? हो सर. तर कॉर्टिकोस्टेरॉइडची एक मेकॅनिझम मी तुमच्याशी इथं डिस्कस करतोय आता. ही स्लाइड आपण डिस्कस करतोय. तर कॉर्टिकोस्टेरॉइड इनहिबिट फॉस्फोलायपेज A2 एन्झाईम. कॉर्टिकोस्टेरॉइडने फॉस्फोलायपेज A2 एन्झाईम इनहिबिट केले तर काय होईल? Arachidonic acid बनणार नाही. मिळणारच नाही आपल्याला. बनणार नाही. आणि ॲरोचेटिनिक ऍसिड बनलं नाही तर प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस आणि ल्युकोट्राईन सिंथेसिस होईल का? नाही होणार. आणि त्यामुळं कॉर्टिकोस्टेरॉइडचं जे अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन आहे, जे अँटी ॲलर्जिक ऍक्शन आहे, त्यामध्ये कॉर्टिकोस्टेरॉइडची एक ऍक्शन अशी आहे की कॉर्टिकोस्टेरॉइड इनहिबिट्स फॉस्फोलायपेज A2 सो प्रिव्हेंट ॲरोचेटिनिक ऍसिड फॉर्मेशन अँड हेन्स प्रोस्टाग्लॅंडिन अँड ल्युकोट्राईन सिंथेसिस इज डिक्रीज. ओके. आता आपण इथं ल्युकोट्राईनचा रोल पाहिलेला आहे ना अस्थमाच्या पॅथोफिजिओलॉजी साइड मध्ये, बरोबर आहे? ल्युकोट्राईनचा रोल आपण पाहिलेला आहे अस्थमाच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये. जर आपल्याला हे ल्युकोट्राईनची ऍक्शन न अस्थमाच्या पेशंट मध्ये कमी करायची असेल तर कोणत्या प्रकारचे ड्रग आपण यूज करू शकतो? जे जर प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस वाढवतो. ओके. प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस वाढवता म्हणजे असे ड्रग यूज करू शकतो. ओके. नाही पण आपण समजा एवढ्या पाथवेशी डिस्कस करतोय, ल्युकोट्राईनशी रिलेटेड असं आहे, बरोबर आहे? आता प्रोस्टाग्लॅंडिनची सिंथेसिस वाढवण्यापेक्षा ल्युकोट्राईन सिंथेसिस कमी करणारे ड्रग यूज करू शकतो का नाही आपण? हो. मग Yes, sir. त्यासाठी कोणता इनहिबिटर यूज करावा लागेल? Lipoxygenase enzyme. लायपोऑक्सिजेनेस इनहिबिटर. बरोबर आहे? लायपोऑक्सिजेनेस इनहिबिटर. तर झायल्युटॉन नावाचा ड्रग जो आहे तो लायपोऑक्सिजेनेस इनहिबिटर आहे, पण आपण क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करत नाही कारण त्याची टॉक्झिसिटी जास्त आहे. ठीक आहे. मग आता हा ऑप्शन तर गेला, एकच ड्रग आहे लायपोऑक्सिजेनेस इनहिबिटर झायल्युटॉन, त्याची टॉक्झिसिटी पण जास्त आहे. ल्युकोट्राईन सिंथेसिस तर होणार आहे, तरी पण आपण ल्युकोट्राईन सिंथेसिस जरी झाली तर ल्युकोट्राईनची ऍक्शन ब्लॉक करू शकतो का? Antihistaminic. नाही. ल्युकोट्रीनचे रिसेप्टर्स ब्लॉकिंग काही असतं कसं? यस. ल्युकोट्राईन रिसेप्टर ब्लॉकर ड्रग देऊ शकतो आपण, बरोबर आहे? ल्युकोट्राईन रिसेप्टर ब्लॉकर, त्याला काय म्हणतात? ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट. काय म्हणतात?
ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट. ओके, ल्युकोट्राईन अँटॅगोनिस्ट. तुम्ही ते ऑलरेडी ड्रग काही ठिकाणी वापरलेलं पण असणार आहे. ओके, ते ड्रग तुम्ही काही ठिकाणी वापरलं पण आहे. ओके, मॉन्टिलुकास्ट ऐकलंय तुम्ही? येस. हो. हे मॉन्टिलुकास काय आहे? ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट आहे. मॉन्टिलुकास, झापीर लुकास. तर मॉन्टिलुकास सर्वांनाच माहित आहे. आपण अस्थमामध्ये यूज करतोच ते, आणि काही ठिकाणी फ्लुओसिट्रीन मॉन्टिलुकास कॉम्बिनेशन अवेलेबल आहे. ॲलर्जिक रायनायटिस मध्ये ते यूज करतात. तर हा मॉन्टिलुकास काय आहे? हा ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट आहे. लक्षात आलं? ओके, हे जस्ट आता ही स्लाइड आली म्हणून हे ड्रग दोन मी तुम्हाला लायपोऑक्सिजनेज इनिबिटर आणि ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट डिस्कस केले. तर तुम्हाला लायपोऑक्सिजनेज इनिबिटर झायल्युटॉन लक्षात राहील आणि ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट मॉन्टिलुकास झापिरलुकास लक्षात राहील. ओके, ओके. तर आता पहिले आपण अस्थमाची पॅथोफिजिओलॉजी पाहूया, आणि अस्थमाची पॅथोफिजिओलॉजी पाहिल्यानंतर, म्हणजे अस्थमाची पॅथोफिजिओलॉजी डिस्कस केल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण पाहूया. तर अस्थमाचे पॅथोफिजिओलॉजी जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला कोणते ड्रग यूज होतात ते लगेच कळणार आहे. पहा, तर मल्टीफॅक्टोरियल इटिओलॉजी म्हणजे जेनेटिक डिफेक्ट असतो, त्यानंतर एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे, काही इन्फ्लामेटरी कंडिशन आहे, इम्युनॉलॉजिकल फॅक्टर आहे. ओके, डेव्हलपमेंटल फॅक्टर आहेत. तर मल्टीफॅक्टोरियल इटॉलॉजी आहे. यामध्ये मी डिटेल जाणार नाही. एक्सट्रिन्सिक अस्थमा, इंट्रेन्सिक अस्थमा नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. एक्सट्रिन्सिक अस्थमा हा ॲलर्जीशी रिलेटेड असतो, आणि इंट्रेन्सिक अस्थमा हा ॲलर्जीशी रिलेटेड नसतो. एक्सट्रिन्सिक अस्थमा हे सीझनल असतं, इपिसोडिक असतो, आणि इंट्रेन्सिक अस्थमा हे पेरिनियल असतं, थ्रू आउट ते अटॅक येऊ शकतो. एक्सट्रिन्सिक अस्थमामध्ये ॲलर्जिक असल्यामुळं IgE इम्युनोग्लोबिलिनची लेवल वाढलेली असते. इंट्रेन्सिक अस्थमा ॲलर्जीशी रिलेटेड नसल्यामुळं IgE लेवल वाढलेली नसते. आणि स्टॅटस अस्थमॅटिकस नावाची कंडिशन, जी सिव्हिअर अस्थमा म्हणतो आपण, ती इंट्रेन्सिक अस्थमामध्ये कॉमन आहे, एक्सट्रिन्सिक अस्थमामध्ये लेस कॉमन आहे. तर लक्षात ठेव राहिलं तर ठीक आहे. आपल्याला ह्या ज्या गोष्टी मी डिस्कस केल्यात आतापर्यंत, या एक्झाम मध्ये काही कोणाला लिहायची गरज नाही आहे. हे जस्ट आपल्या नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस करत आहोत. आता फार महत्वाची स्लाइड आपण डिस्कस करत आहोत. ही पण स्लाइड एक्झामच्या दृष्टीने महत्वाची नाहीये, लक्षात घ्या. ओके, ही पण स्लाइड एक्झामच्या दृष्टीने महत्वाची नाही आहे. फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की अस्थमाचा अटॅक कसा प्रेसिपिटेट होतो, हो, ते तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे अस्थमाचा अटॅक जो आहे तो कसा येतो, काय येतो, त्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. तर ओके, तुम्हाला मास्ट सेल माहिती आहे? मास्ट सेल आपल्या शरीरात मास्ट सेल असतात. ओके, कोणत्या सेल? मास्ट सेल. ओके, आता ह्या मास्ट सेल ज्या आहेत, ओके, तर ह्या मास्ट सेलमध्ये व्हेरियस मेडिएटर स्टोअर असतात. ओके, मास्ट सेलमध्ये व्हेरियस, आता हे काय म्हणता येईल की फिजिओलॉजी पार्ट आहे. ओके, आणि मास्ट सेलमध्ये जे मेडिएटर्स असतात त्यामध्ये काय असतं आपण ते पाहणार आहोत. ओके, आणि मास्ट सेल जर त्या मास्ट सेलमध्ये जे मेडिएटर्स आहेत ते रिलीज झालं तर काय होऊ शकतं आपण पाहणार आहोत. आता ह्या मास्ट सेल शरीरामध्ये सर्वत्र असतात, आणि ह्या मास्ट सेलमध्ये वेगवेगळे मेडिएटर्स असतात. हिस्टामाइन स्टोअर असतं, ल्युकोट्राईन स्टोअर असतं, प्रोस्टाग्लॅन्डिन स्टोअर असतं,
प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर स्टोअर असतात. किमोटॅक्टिक फॅक्टर जे इन्फ्लामेशन इंड्यूस करतात ते स्टोअर असतं. आणि हे मास्ट सेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्टोअर असतात. तर कोणकोणत्या गोष्टी मास्ट सेलमध्ये असतात ते मी एकदा रिपीट करतोय. काय काय असतं? हिस्टॅमिन, ल्युकोट्राईन, प्रोस्टाग्लॅंडिन, प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर्स. ओके, हिस्टामाइन, ल्युकोट्राईन, प्रोस्टाग्लॅंडिन, प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर. त्याच प्रकारे किमोटॅक्टिक फॅक्टर पण असतात. किमोटॅक्टिक फॅक्टर जे आहेत ते इन्फ्लामेशन इंड्यूस करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. किमोटॅक्टिक फॅक्टर काय करतात की त्या साईटला इन्फ्लामेटरी सेल कशा येतील ते पाहतात. इन्फ्लामेटरी सेल त्या साईटला अट्रॅक्ट करतात. जिथं इन्फ्लामेशन प्रोसेस चालू होती तिथं इन्फ्लामेटरी सेल्स हे किमोटॅक्टिक फॅक्टरमुळे येतात. त्या प्रोसेसला आपण किमोटॅक्सिस असं म्हणतो. तर हे किमोटॅक्टिक फॅक्टर पण मास्ट सेलमध्ये असतात. आता ही मास्ट सेल पूर्ण बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मास्ट सेल असतात. त्याचं काही असं एक्झॅक्ट लोकेशन नाही. आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये पण मास्ट सेल असतात. आता एखाद्या ॲलर्जनच्या कॉन्टॅक्टमध्ये जर पेशंट आला आणि तो ॲलर्जन पेशंटमध्ये आला तर तो ॲलर्जन अँटीजन म्हणून ऍक्ट होतो. आणि त्याच्या अगेन्स्ट काय बनतील मग? अँटीबॉडी. अँटीबॉडी. अँटीबॉडी बनतील. मग ह्या अँटीबॉडी बनल्यानंतर ह्या अँटीबॉडी जाऊन मास्ट सेलला बाइंड होतात. कशाला बाइंड होतात? मास्ट सेल. मास्ट सेल. त्याला ओके, त्याला आयजीई टाईपच्या अँटीबॉडी असतात. आता मास्ट सेलला बाइंड झाल्यानंतर ओके, हा झाला पहिला एपिसोड एक्सपोजरचा, पहिला एपिसोड. आता नेक्स्ट काही दिवसानंतर परत त्याच ॲलर्जनला पेशंट एक्सपोज झाला. तो ॲलर्जन आपल्या शरीरामध्ये येतो आणि तोच ॲलर्जन मग ह्या आयजी अँटीबॉडी ज्या मास्ट सेलवर बाइंड आहे तिथं जाऊन हा अँटीजन बाइंड होतो. हा अँटीजन कुठं बाइंड होतो? मग ज्या मास्ट सेलवर ह्या अँटीबॉडीज आहेत त्याला जाऊन बाइंड होतो. म्हणजे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन चालू होते. ओके, हे अँटीजन दुसऱ्यांदा जेव्हा शरीरात येतात तर हे अँटीजन मास्ट सेलवर जे अँटीबॉडी बाइंड आहेत त्या अँटीबॉडीला जाऊन बाइंड होतात आणि अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होऊन मास्ट सेल डिग्रॅन्युलेशन होतं. काय होतं? मास्ट सेल डिग्रॅन्युलेशन. बरोबर आहे, मास्ट सेल डिग्रॅन्युलेशन. म्हणजे मास्ट सेल मधले जे मेडिएटर्स आहेत ते काय होतील? रिलीज होतील. मग काय काय रिलीज होतं? हिस्टामिन, ल्युकोट्राईन, प्रोस्टाग्लॅंडिन, व्हेरी प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर. फॅक्टर. ओके, आता हे सगळं नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करतोय. आणि ह्याच्यामुळं जे हिस्टॅमिन, ल्युकोट्राईन, प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर, प्रोस्टाग्लॅंडिन रिलीज झाल्यामुळे काय होतं? ब्रॉन्को. ब्रोंकोकन्स्ट्रिक्शन. यामध्ये एक लक्षात ठेवायचं की ल्युकोट्राईन इज मोर इम्पॉर्टंट इन पॅथोफिजियोलॉजी ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा दॅन प्रोस्टाग्लॅंडिन. जास्त इम्पॉर्टंट कोणता आहे? ल्युकोट्राईन. मेडिएटर ल्युकोट्राईन. प्रोस्टाग्लॅंडिनचा एवढा रोल नाही आहे सिग्निफिकंट. ओके, आता हे झालं ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन. हा अर्ली रिस्पॉन्स आहे. विथिन 30 मिनिटांमध्ये हा रिस्पॉन्स येतो. बरोबर आहे, ठीक आहे. आता याच्यामधले जे प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर आहे ओके, तर हे काय करता? प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर जे रेस्पिरेटरी इपिथेलियम आहे त्याला डॅमेज करणार. त्यामुळं बाकीच्या गोष्टी सगळ्या होणार, त्यात मी डिटेल जात नाही. शेडिंग ऑफ इपिथेलियम, एक्सपोजर टू नर्व एंडिंग, ओके, म्युकोजल हायपर सिक्रेशन, म्युकोजल इडिमा, ओके, आणि त्याच्यामुळे ब्रॉन्कियल हायपर रिस्पॉन्सिव्हनेस येऊन ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होतं. हा लेट अस्थमॅटिक रिस्पॉन्स 6 ते 12 तासात येतो. म्हणजे ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन एक होतं हे तुम्हाला लक्षात आलंय. मेडिएटर रिलीज झाल्यामुळे इतकं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. हे बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाहीये. म्हणजे जे मेडिएटर रिलीज करतात ते काय करतात? ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन करतात. हे तर तुमच्या लक्षात आलं. येस सर. त्यानंतर जे किमोटॅक्टिक फॅक्टर रिलीज होता मास्ट सेल डिग्रॅन्युलेशन मुळे, हे किमोफॅक्टिक फॅक्टर
कोणत्या सेलला रेस्पिरेटरी ट्रॅक्टच्या तिथे अट्रॅक्ट करता? इन्फ्लॅमेटरी सेलला. मग त्यात न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, ओके, लिम्फोसाइट, ते सगळे तिथं अट्रॅक्ट होता आणि तिथं इन्फ्लामेशन होतं. काय होतं? इन्फ्लामेशन. म्हणजे अस्थमामध्ये इन्फ्लामेशन आणि ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन ह्या गोष्टी घडतात आणि ही क्रोनिक कंडिशन आहे, म्हणून त्याला आपण क्रोनिक इन्फ्लामेटरी कंडिशन असं म्हणतो. आता हे एक पहिला ट्रिगर मी तुमच्याशी डिस्कस केला, ॲलर्जन. ॲलर्जनमुळे ह्या गोष्टी कशा घडून येतात? बरोबर आहे, बरोबर आहे. आता बाकीचे पण ट्रिगर्स आहेत जे अस्थमा प्रेसिपिटेट करतात. त्यात आहे एक्सरसाइज, बरोबर आहे. कोल्ड एअर मी तुम्हाला सांगितलंय. हायपर व्हेंटिलेशन सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं पीएच व्हेरिएशन होतं, ओके, आणि त्याच्यामुळं मास सेलचं डिग्रॅन्युलेशन होऊन अटॅक ऑफ अस्थमा प्रेसिपिटेट होतात. म्हणजे ट्रिगर कोणताही असो, हे ट्रिगर अल्टिमेटली काय करतात? अस्थमॅटिक मास अटॅक. सेल ग्रॅन्युलेशन. मास सेल डिग्रॅन्युलेशन करतात, ओके, मास सेल डिग्रॅन्युलेशन. आता गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स असेल जास्त तर त्याच्यामुळे ऑस्मोटिक व्हेरिएशन होऊ शकतं, मग त्यामुळं पण मास सेल डिग्रॅन्युलेशन होऊ शकतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टीमुळं या कंडिशन दिसून येतात, ओके. तर हे झालं पॅथोफिजियोलॉजी ऑफ ब्रॉन्केल अस्थमा. म्हणजे यामध्ये ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन कसं होतं आणि इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स कसा येतो हे आपण पाहिलेलं आहे, ओके, ओके. आता याच्यामध्ये काही न्यूरोट्रान्समीटरचं रिलीज जे होतं नर्व एंडिंगला, ते न्यूरोट्रान्समीटर ही इन्व्हॉल्व होतात त्या ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन मध्ये, जसं ऍसिटिल कोलिन आहे. ऍसिटिल कोलिन जर रिलीज झाला तर ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन करेल का ब्रॉन्कोडायलेटेशन? ब्रॉन्कोकन्स्ट्रक्शन. कोणत्या कन्स्ट्रक्शन रिसेप्टर थ्रू? M3. M3. परंतु अस्थमाचा जर विचार केला तर अस्थमापेक्षा सीओपीडी मध्ये ऍसिटिल कोलिन किंवा कोलिनर्जिक टोनचा जास्त रोल आहे. म्हणून अँटी कोलिनर्जिक ड्रग हे अस्थमापेक्षा कोणत्या पेशंट मध्ये जास्त उपयुक्त आहे? सीओपीडी. सीओपीडी. आपण पाहिलंय ते पहा. आता ओव्हरऑल बेसिक गोष्ट मी तुमच्याशी डिस्कस केली पॅथोफिजियोलॉजी ऑफ, म्हणजे तुमच्या डोक्यात आलेलं आहे आता की मास सेल डिग्रॅन्युलेशन हे वेगवेगळ्या ट्रिगर्समुळे होऊन अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट होतो. मेडिएटर्स रिलीज होतात, हिस्टामाइन, ल्युकोट्राईन, प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर, प्रोस्टाग्लॅन्डिन, किमोटॅक्टिक फॅक्टर. तर काही मेडिएटर ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन करतात आणि किमोटॅक्टिक फॅक्टर इन्फ्लामेशन इंड्यूस करतात, ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी मास सेल डिग्रॅन्युलेशन झाल्यामुळे होतं आणि मास सेल डिग्रॅन्युलेशन साठी वेगवेगळे ट्रिगर्स आहेत, ॲलर्जन्स आहेत, कोल्ड एक्सपोजर आहे, एक्सरसाइज आहेत, ओके. तर हे हायपर व्हेंटिलेशन आहे. तर हे सगळे ट्रिगर्समुळं मास सेल डिग्रॅन्युलेशन होतं. म्हणजे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर काय आहे अस्थमाच्या अटॅक प्रेसिपिटेशन साठी? मास सेल डिग्रॅन्युलेशन. लक्षात आलं? आणि हे मेडिएटर रिलीज झाल्यामुळे हे त्यांचं मेडिएटरचं कार्य त्यांच्या रिसेप्टर थ्रू करून हे ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन आणि इन्फ्लामेशन इंड्यूस करतात, ओके. मग त्यामध्ये एअरवे नॅरोविंग होतं, म्युकोजल सिक्रेशन वाढतं, म्युकोजल इडिमा होतं, म्युकोजल प्लग फॉर्मेशन होतं आणि रिव्हर्सिबल एअरवे ऑब्स्ट्रक्शन होतं, ओके. तर हे पहा, हे नॉर्मल एअरवे दिसतोय कट सेक्शन मधला, हे आतमधला एअरवे ल्युमेन, बरोबर आहे. त्याला जी लाइनिंग असते ती म्युकोजल लाइनिंग आहे, ओके, दिसते ही येलो कलरची, ओके. हे जे दाखवतोय मी ते इपिथेलियल लाइनिंग आहे, त्याच्या बाजूला मसल्स असतात आणि ते, ओके.
सर्क्युलर मसल आणि बाकी वेगवेगळे. ओके, तर हे एअरवेचा कट सेक्शन आहे. आता याच्यामध्ये काय होतं की म्युकोजचं सिक्रेशन काय होतं, वाढतं. म्युकोजल इडिमा होतं, म्युकोजल प्लग फॉर्मेशन होतं, आणि जे स्मूथ मसल्स आहेत ते काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, आणि त्याच्यामुळं एअरवे काय होतात, नॅरो होतात. तर इथला एअरवे पहा, हा आणि हा एअरवे पहा, म्हणजे नॅरोविंग ऑफ एअरवे झालेलं दिसतं. हे येलो येलो दिसतंय ते म्युकोजल सिक्रेशन आहे. जे म्युकोजल ग्लँड असतात त्यातलं सिक्रेशन वाढतं, एक्सेस म्युकोज सिक्रेट होतं. ओके, लक्षात आलंय? येस. ओके. आता ड्रग्स कसे आपण यूज करतो, कोणते ड्रग अस्थमामध्ये यूज करू शकता, तर आपण दोन गोष्टी पाहिल्या. एक, ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होऊन अटॅक प्रेसिपिटेट होतो, प्लस तिथं क्रोनिक इन्फ्लामेशन पण असतं. तर दोन प्रकारचे ड्रग आपण अस्थमामध्ये देतो. आता अटॅक आहे पेशंटला, तर अटॅक आल्यानंतर तो ट्रीट करण्यासाठी कोणते ड्रग देणार, आणि प्रिव्हेंटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू कोणते ड्रग देणार. तर याच्यामध्ये ब्रॉन्को डायलेटर्स आपण प्रेफर करतो ड्युरिंग अटॅक ऑफ अस्थमा. तर ब्रॉन्को डायलेटर हा पहिला ग्रुप आहे, आणि त्याच्यामध्ये तीन ग्रुप मी काल तुमच्याशी ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. कोणते तीन ग्रुप डिस्कस केलेले आहे ब्रॉन्को डायलेटर मध्ये? बीटा 2 अगोनिस्ट. अगोनिस्ट. आता इथे ना बीटा 2 अगोनिस्ट आहे, खूप जण कन्फ्युज होऊन बीटा 2 अँटागोनिस्ट पण लिहून येतात. एमबीबीएसच्या एक्झाम मध्ये आम्ही पेपर चेक करतो, तर जवळजवळ 200 पैकी 25 ते 30 मुलं बीटा 2 अँटागोनिस्ट लिहितात. उलट बीटा 2 अँटागोनिस्ट कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. लक्षात आलं? बीटा 2 अगोनिस्ट. दुसरं, अँटीकोलिनर्जिक. अँटीकोलिनर्जिक. व्हेरी गुड, अँटी कोलिनर्जिक. कोलिनर्जिक. तिसरा, काल झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह. ॲड्रिनर्जिक. डी इनहिबिटर्स. झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह. ऍड्रिनर्जिक म्हणजेच बीटा 2 अगोनिस्ट. काही ठिकाणी बीटा 2 अगोनिस्ट म्हणतात, काही ठिकाणी ऍड्रिनर्जिक पण म्हणू शकतो. आता आपण स्पेसिफिक बीटा 2 अगोनिस्ट यूज करतो, म्हणून ऍड्रिनर्जिक म्हणजेच बीटा 2 अगोनिस्ट. आणि तिसरा जो आहे झॅन्थिन. फॉस्फोडायस्टरेज इनहिबिटर, त्यालाच आपण झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह असंही म्हणतो. तो सायक्लिक केएमपीचा मेटाबॉलिझम इनहिबिट करून ऍक्ट होतो. सायक्लिक केएमपीची लेवल वाढते तो जर फॉस्फोडायस्टरेज इनहिबिटर यूज केलं तर, आणि त्याला आपण झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. तर हे तीन ड्रग ब्रॉन्कोडायलेटर म्हणून यूज केले जातात. तर एक्झाम मध्ये क्लासिफाय ड्रग्स युजफुल इन ब्रॉन्कियल अस्थमा, राईट डाऊन इन डिटेल अबाउट द ब्रॉन्कोडायलेटर. मग तुम्हाला ह्या तिन्ही ड्रगच्या मेकॅनिझम कोणत्या आहेत, त्यांनी ते कसे ऍक्ट होतात, त्यांचे सॅलियंट फ्युचर थोडक्यात माहीत पाहिजे, आणि त्यांचे साईड इफेक्ट माहीत पाहिजे. तर हे ब्रॉन्कोडायलेटर झाले. तर ब्रॉन्कोडायलेटर्स मध्ये आपण जर पाहिला तर पहिला आहे ॲड्रिनर्जिक ड्रग, त्याला सिम्पॅथोमायमेटिक्स असं म्हणतात. ओके, त्यामध्ये आपण बीटा 2 अगोनिस्ट यूज करतोय. त्यामुळे काही बुक्स मध्ये डायरेक्ट बीटा 2 अगोनिस्टचीच नावं लिहिलेली डायरेक्ट, परंतु आपण आता डिटेलमध्ये पाहतोय म्हणून मी ॲड्रिनर्जिक ड्रग मध्ये दोन ग्रुप केलेले आहेत. नॉन सिलेक्टिव्ह ॲड्रिनर्जिक ड्रग म्हणजे ते बीटा 2 रिसेप्टर धरून बाकी रिसेप्टरवर पण ऍक्ट होऊ शकतं. त्यात इफिड्रिन आहे. इव्हन ऍड्रिनॅलिन पण आपण यूज करू शकतो का नाही ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये ऍड्रिनॅलिन? तुम्ही यूज करू करता ऍड्रिनॅलिन नेबुलायझेशन मशीन मध्ये? नाही. ओके, सिव्हिअर ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये कोणी ऍड्रिनॅलिन यूज केलंय? इनहेलेशन. हा, इनहेलेशनच ना. कसं देता? 1:10,000. 1:10,000. पण कसं देता, ऍडमिनिस्टर्ड कसं करता? तर सबस्टिट्यूट केलेलं पाहिलेलं आहे. सबक्यूट. ओके, सबक्यूट केलेलं पाहिलेलं. अजून कोणत्या रूटनी पाहिलंय? इनहेलेशन ने देतो सर. इनहेलेशन म्हणजे इनहेलेशन मध्ये पंप मध्ये देता
का नेबुलायझर मशीन आहे का पंप आहे? नेबुलायझर मशीन. नेबुलायझेशन मध्ये देतो sir. यस, नेबुलायझर. तर काही ठिकाणी ॲड्रेनलिनचा पण यूज आहे नेबुलायझर मशीननी. नेबुलायझर मशीन मध्ये ते ॲड्रेनलिन सोल्युशन दिलं तरी पण फरक पडतो. म्हणून नॉन सिलेक्टिव्ह मध्ये तुम्ही ॲड्रेनलिन जरी लिहिलं, ओके, इफेड्रिन बरोबर, तरी पण बरोबर आहे. परंतु ॲड्रेनलिनचा ड्रॉबॅक काय आहे? तो बीटा 2 रिसेप्टरवर तो ऍक्ट होतोच. त्याबरोबर काय होतं, तो बीटा 1 वर होईल, अल्फा 1 वर होईल, अल्फा 2 वर होईल, बीटा 3 वर होईल. आणि बीटा 1 वर ऍक्ट झाला म्हणजे कार्डियक स्टिम्युलंट ऍक्शन येतं, टॅकिकार्डियात पाल्पिटेशन जास्त होता, बरोबर आहे. तर तो एक ड्रॉबॅक आहे त्याचा. तर आपण नॉन सिलेक्टिव्ह मध्ये इफेड्रिन ॲड्रेनलिन आहे. आणि बीटा टू सिलेक्टिव्ह अगोनिस्ट मध्ये साल्ब्युटॅमॉल, टर्बिटॉलिन, सालमेट्रॉल, बांबुटेरॉल, फॉर्मोटेरॉल, खूप सारे ड्रग आलेले आहेत. तुम्ही साल्ब्युटॅमॉल ऐकला असेल किंवा सालमेट्रॉल ऐकला असेल, ओके, फॉर्मोटेरॉल ऐकला असेल. तर त्याचे दोन ग्रुप पाडलेले आपण. हे क्लासिफिकेशन काही बुक्स मध्ये नाही दिलं, डायरेक्ट बीटा 2 अगोनिस्टिक ड्रग असेच नाव दिलेलं आहे. पण आपण साबा आणि लाबा असे दोन प्रकार केलेले आहेत. काय केलेले आहे? साबा आणि लाबा. साबा म्हणजे शॉर्ट ऍक्टिंग बीटा 2 अगोनिस्ट, लाबा म्हणजे लॉंग ऍक्टिंग बीटा अगोनिस्ट. लक्षात आलं? शॉर्ट ऍक्टिंग बीटा अगोनिस्ट आणि लॉंग ऍक्टिंग बीटा 2 अगोनिस्ट. साबा मध्ये काय आहे? सालब्युटामॉल, टर्ब्युटॅलिन. आणि लाबामध्ये काय आहे? सालमेट्रॉल, फॉर्मोटेरॉल आणि बांबुटेरॉल. आता याचं डिव्हिजन किंवा याचं जे मी दोन ग्रुप पाडलेत त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, की कुठं हे ड्रग प्रेफर्ड होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त साबामध्ये काय येतं? साल्ब्युटामॉल, टर्ब्युटॅलिन. आणि बाकी सगळे लाबामध्ये सालमेट्रॉल, फॉर्मोटेरॉल आणि बांबुटेरॉल. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे बीटा 2 अगोनिस्टचे दोन ग्रुप लक्षात आले. ओके. म्हणजे ॲड्रिनर्जिक ड्रग पहिला ग्रुप आहे, त्याला सिम्पॅथोमायमेटिक ड्रग म्हणतात. त्यात नॉन सिलेक्टिव्ह मध्ये इफिड्रिन आहे, ओके. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ॲड्रिनॅलिनही यूज होतं, ओके. त्यानंतर बीटा 2 अगोनिस्ट मध्ये साबा आणि लाबा आहेत, ओके. तर हे ॲड्रिनर्जिक ड्रग आहे. दुसरा ग्रुप कोणता आहे? अँटीकोलिनर्जिक. त्यामध्ये आपण ॲट्रोपिन सबस्टिट्यूट यूज करतो, इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड, कारण हे इन्हेलेशनल रूटने अवेलेबल आहे. त्याचे मीटर डोस इनहेलर, रोटा इनहेलर अवेलेबल आहे, इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड. तिसरा ब्रॉन्कोडायलेटरचा ग्रुप आहे मिथिलझॅन्थिन, त्याला फॉस्फोडायस्टरेज इन्हिबिटर असे म्हणतात. पण त्यामध्ये थिओफायलिन, अमायनोफायलिन, डॉक्झिफायलिन आणि रिसेंटली सिलोमिलास्ट आणि रोफ्लुमिलास्ट पण इंट्रोड्यूस झालेले आहेत. तर यामध्ये 2 ते 3 नावं जरी लक्षात ठेवले, थिओफायलिन, अमायनोफायलिन आणि डॉक्झिफायलिन, तरी पण मोर दॅन सफिशियंट आहे. आता मिथिलझॅन्थिन हे फॉस्फोडायस्टरेज इनिबिटर आहेत. ते ब्रॉन्कोडायलेटरच म्हणून कार्य करतात, परंतु त्यांचे साईड इफेक्ट जास्त असल्यामुळं हे आपण कॉमनली यूज करत नाही डे टू डे प्रॅक्टिसमध्ये. सुरुवातीला खूप यूज झालेला आहे त्यांचा, परंतु आता यूज करत नाही. तर 3 प्रकारचे ब्रॉन्कोडायलेटर तुमच्या लक्षात आलेत का, अस्थमामध्ये जे यूज केले जातात? हो सर. हो सर. ओके. आता दुसरे ड्रग आपण पाहूया. जस्ट एक मिनिट. ओके. आता ब्रॉन्कोडायलेटर सोडून अजून कोणते ग्रुप आपण अस्थमामध्ये यूज करतो? अँटी इन्फ्लॅमेटरी पॉइंट ऑफ व्ह्यू कोणते यूज करतो माहिती आहे तुम्हाला? कॉर्टिकोस्टेरॉइड्स यूज करतो. ल्युकोट्राईन सिस्टीम वरचे ड्रग आपण पाहिलेले आहेत. कोणते ड्रग पाहिले ल्युकोट्राईन सिस्टीम वरचे दोन ग्रुप? मॉन्टेलुकास, जापिरलुकास, ते ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट आहे. आणि अजून एक काय पाहिलेलं आहे आपण? लायपो ऑक्सिजनेज इन्हिबिटर, बरोबर आहे. तर ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट मध्ये
मॉन्टी लुकास, झापीर लुकास, प्राण लुकास, इरा लुकास हे 4 ड्रग आहे. ऍटलिस्ट तुम्ही 2 नावं लक्षात ठेवू शकता. आता ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट जे ड्रग आहे ते कोणते रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होतात? ल्युकोट्राईन रिसेप्टर. आणि यांचे जे नावं आहेत तर यांचे नावं काय आहे? मॉन्टी लुकास, झापीर लुकास, प्राण लुकास, इरा लुकास. तर मुलांचे नावं आहे ना त्याच्यावरून हे सगळे नावं लक्षात ठेवायचं बा. मॉन्टी, झापीर, प्राण आणि इरा. ओके. मॉन्टी, झापीर, प्राण, इरा, लुकास. ओके. मॉन्टी, झापीर, प्राण, इरा, लुकास. आणि दुसरा कोणता ग्रुप पाहिला होता जो ल्युकोट्राईन सिस्टीमवर ऍक्ट होतो? लायपो ऑक्सिजनेस इनहिबिटर. आणि त्याचं नाव काय पाहिलं होतं? झायल्युटॉन. तर हे दोन्ही ग्रुप मी तुमच्याशी डिस्कस केले त्यामुळे तुम्हाला माहित आहे याचा. तिसरा जो तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये अस्थमा मध्ये यूज केला असेल त्यात आहे कॉर्टिको स्टिरॉइड. त्याच्या आधी अजून एक ड्रग ग्रुप मला तुम्हाला डिस्कस करायचा आहे. मी तुमच्याशी डिस्कस केलं होतं पॅथोफिजिओलॉजी मध्ये. मेन जे ट्रिगर्स आहेत वेगवेगळे ते अल्टिमेटली काय करतात? मास सेल डिग्रॅन्युलेशन. मॅस्ट सेल डिग्रॅन्युलेशन. मग असे काही ड्रग आहेत का जरी ते ट्रिगर्स त्या मास्ट सेलवर ऍक्ट झाले तरी पण त्या ड्रगनी मास्ट सेल स्टॅबिलाइज राहील आणि मास्ट सेलचं डिग्रॅन्युलेशन होणार नाही? तर असे ड्रग आहेत त्याला आपण मास्ट सेल स्टॅबिलायझर असं म्हणतो. मास्ट सेल स्टॅबिलायझर म्हणजे हे ड्रग मास्ट सेलचं काय होऊ देत नाही? डिग्रॅन्युलेशन. डिग्रॅन्युलेशन होऊ देत नाही. तर मास्ट सेल स्टॅबिलायझर मध्ये एमसीक्यू साठी हा पॉइंट महत्वाचा आहे. सोडियम क्रोमोग्लायकेट नावाचा ड्रग आहे, किटोटिफेन नावाचा ड्रग आहे आणि निडोक्रोमिल नावाचा ड्रग आहे. हे 3 ड्रग मास्ट सेल स्टॅबिलायझर आहे. मीन्स these ड्रग्स प्रिव्हेंट मास्ट सेल डिग्रॅन्युलेशन. मास्ट सेल डिग्रॅन्युलेशन झालंच नाही तर अटॅक येईल का? नाही येणार. मग नाही हे येणार. ड्रग अॅक्यूट अटॅक मध्ये महत्वाचे आहे का प्रोफॅलॅक्सिस साठी महत्वाचे आहे? ऍक्युट अटॅक मध्ये. अॅक्यूट अटॅक मध्ये ऑलरेडी मास्ट सेल डिग्रॅन्युलेशन होऊन मेडिएटर रिलीज झालेले असतात, ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन झालेलं असतं, इन्फ्लामेशन प्रोसेस स्टार्ट झालेली असते. तर त्यामध्ये बेस्ट ड्रग अॅक्यूट अटॅक मध्ये ब्रॉन्कोडायलेटर आहे. अॅक्यूट अटॅक ऑफ अस्थमाला ट्रीट करायचं असेल तर ड्रग ऑफ चॉईस काय आहे? ब्रॉन्कोडायलेटर. आणि त्यामध्ये बीटा 2 अगोनिस्ट कारण ते फास्ट ऍक्टिंग आहे. मास्ट सेल स्टॅबिलायझर काय करतात? जे ऑलरेडी इन्फ्लामेटरी मेडिएटर रिलीज झालेलं आहे त्याला काहीच करणार नाही ते. पण मास्ट सेल स्टॅबिलायझर फर्दर इन्फ्लामेटरी मेडिएटर रिलीज करणार नाही. त्यामुळे हे प्रोफॅलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू जास्त महत्वाचे आहे. लक्षात आलं? कशासाठी महत्वाचे आहे? प्रोफायलॅक्सिस. प्रोफायलॅक्सिस. मग त्यामध्ये सोडियम क्रोमोग्लायकेट आहे, किटोटिफेन आहे आणि निडोक्रोमिल आहे. तर एमसीक्यूच्या दृष्टीने तुम्हाला येऊ शकतं विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज मास्ट सेल स्टॅबिलायझर किंवा विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट. असे क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. ओके. लक्षात आलं? एमसीक्यूच्या दृष्टीने. ओके. आता जो नेक्स्ट ग्रुप आहे कॉर्टिकोस्टेरॉइड्स. हा ग्रुप पण आपण अस्थमामध्ये कंट्रोलर म्हणून यूज करतो किंवा प्रोफॅलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो. अॅक्यूट अटॅक मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइडचा रोल नाही आहे, ते काही ब्रॉन्कोडायलेटर नाही आहे. हे तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये तुमचं हे वर्ड आलंच पाहिजे आन्सर मध्ये की कॉर्टिकोस्टेरॉइड्स आर नॉट ब्रॉन्कोडायलेटर. कॉर्टिकोस्टेरॉइड्स वी यूज इन अस्थमा फॉर प्रोफॅलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. आता कॉर्टिकोस्टेरॉइड्स अस्थमामध्ये 3 प्रकारे यूज होतात. कोणकोणत्या रूटने यूज होता जर विचार केला तर जास्त रूटने 3 नाही, जास्त वेगवेगळ्या रूटने आपण यूज करू शकतो. पण बेस्ट रूट कॉर्टिकोस्टेरॉइड जर यूज करायचा असेल रुटीनली अस्थमामध्ये तर तो कोणता रूट आहे? इन्हेलेशनल रूट. कोणता आहे? इनहेलेशन. इन्हेलेशनल.
इनहेलेशनल रूट इथं लोकल म्हणून कार्य करतो. कोणता कार्य करतो? लोकल रूट म्हणून. बरोबर आहे? ठीक आहे. आणि दुसरं जे आहे, आपण कॉर्टिकोस्टेरॉइड ओरली यूज करू शकतो. कॉर्टिकोस्टेरॉइड सिव्हिअर अस्थमामध्ये आपण आय व्ही यूज करू शकतो. तर हे अदर रूट्स आहेत. तर ते सिस्टेमिक रूटमध्ये आपण जातो. ओरल किंवा आय व्ही रूटचा विचार केला म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड आपण इनहेलेशनल रूटने पण देतो आणि दुसरं सिस्टेमिक रूटने पण देतो. तर तुम्हाला इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडची नावं जर विचारली एक्झाम मध्ये तर ती नावं माहीत पाहिजे. सगळेच कॉर्टिकोस्टेरॉइड हे इनहेलेशनल रूटने देत नाहीत. तर तुम्हाला माहित आहे का इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडची नावं? बुडेसोनाइड देतो. व्हेरी गुड. बुडेसोनाइड. अजून बुडेसोनाइड आहे. बेक्लोमिथॅझोन ऐकला असेल तुम्ही. बुडोकॉट एक आहे. त्यात तेच आहेत बुडेसोनाइड. बुडेसोनाइड आहे, बुडोकॉट. बेक्लोमिथॅझोन आहे, फ्लुटिकॅसोन एक नावाचा आहे ड्रग, फ्लुटिकॅसोन, आणि लुनिसोलाइड नावाचं एक आहे, सिक्लेसोनाइड एक आहे. तर ऍटलिस्ट 2 ते 3 नावं तुम्हाला इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडची नावं माहीत पाहिजे. तर तुम्ही जे सांगितलं ते बुडेसोनाइड. ओके. अजून एक बी वरून काय आहे? बाक्लोमिथाझोन. नुसतं बेक्लोमिथॅझोन लक्षात ठेवलं तरी चालेल किंवा पूर्ण नाव बेक्लोमिथॅझोन डायप्रोपिओनेट. नंतर आता रिसेंटली फ्लुटिकॅसोन पण चांगलं पॉप्युलर झालंय, फ्लुटिकॅसोन प्रोपिओनेट. आणि बाकीचे जे आहेत ते फ्लुनिसोलाइड आणि सिक्लेसोनाइड. ओके. तर बुडेसोनाइड त्यावरून सिक्लेसोनाइड लक्षात राहील. लक्षात आलं? तर 2 नावं बी वरून आहे, बुडेसोनाइड, बेक्लोमिथॅझोन. 2 नावं एफ वरून आहे, फ्लुटिकॅसोन, फ्लुनिसोलाइड, आणि एक सिक्लेसोनाइड. तर हे इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड आहे. लक्षात घ्या, जे प्रिडनिसोलॉन किंवा हायड्रोकॉर्टिसॉन आपण यूज करतो ते इनहेलेशनल रूटने अवेलेबल नाही आहेत. म्हणजे इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये प्रिडनिसोलॉन कधीही लिहायचं नाही. इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये हायड्रोकॉर्टिसॉन कधीही लिहायचं नाही. हायड्रोकॉर्टिसॉन, प्रिडनिसोलॉन हे सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइड आहे. आपण ओरल किंवा आय व्ही रूटने ते यूज करतो. लक्षात आलं? तर सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइडचे एक्झाम्पल काय आहे? प्रिडनिसोलॉन आणि हायड्रोकॉर्टिसॉन. तर इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडचे एक्झाम्पल तुम्हाला एमसीक्यू साठी विचारले जाऊ शकता किंवा वायवा साठी विचारले जाऊ शकतात. लक्षात आलंय? हो सर. ओके. आणि आता लास्ट जो ड्रग आहे तर त्यात आपण पॅथोफिजिओलॉजी मध्ये सांगितलं आहे की ॲलर्जन एक्सपोज झाल्यानंतर अँटीबॉडी बनते. तर कोणत्या टाईपची अँटीबॉडी असते ती? आयजी. तर आता आयजी अँटीबॉडी जी बनती ती मास्ट सेलला जाऊन बाइंड होते आणि नेक्स्ट एक्सपोजरला जेव्हा ॲलर्जन येतो तो ॲलर्जन अँटीबॉडीला बाइंड झाला तर अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होऊन मास्ट सेल डिग्रॅन्युलेशन होतं. तर जी जी अँटीबॉडी बनते तिला ब्लॉक करणारे ड्रग आता अवेलेबल आहे. त्याला आपण मोनोक्लोनल अँटीबॉडी असं म्हणतो आणि त्याचं नाव आहे अँटी आयजीई अँटीबॉडी. म्हणजे आयजीई अँटीबॉडीच्या अगेन्स्ट ऍक्ट करणारी, तिला ब्लॉक करणारा ड्रग, आणि त्याचं नाव आहे ओमॅलिझुमॅब. काय नाव आहे? ओमॅलिझुमॅब. आता हे ड्रग दिल्यानंतर ओमॅलिझुमॅब अँटीजन अँटीबॉडीला बाइंड होईल का? हा ड्रग नाही हो. जेव्हा आपण देतो तेव्हा हा ड्रग आयजी अँटीबॉडीला जाऊन बाइंड होतो. बरोबर आहे? मग आता आयजी अँटीबॉडी फ्री आहे का? नाही आहे. मग नेक्स्ट टाइम जेव्हा ॲलर्जन एक्सपोजर झाला तो तो ॲलर्जन ॲज अ अँटीजन म्हणून ऍक्ट होतो. तो अँटीजन अँटीबॉडीला बाइंड होऊ शकेल का? नाही होऊ शकत. नाही होणार. मग अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होईल का? नाही होणार. नाही होणार. नाही झाले तर मास्क डिग्रॅन्युलेशन होईल का? नाही होणार. नाही होणार. म्हणून हे ओमॅलिझुमॅब हे आपण प्रोफेलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यूज करतो. ज्यांना रिपीटेड अटॅक आहे अस्थमाचे आणि तरी कंट्रोल नाही तर लास्ट ऑप्शन म्हणून
हा ओमॅलिझुमॅब ड्रग सबक्युटेनियसली देतात, पण त्याचा प्रॉब्लेम जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट कॉस्टिज आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडी हा, ओके, तुम्हाला माहीतच असेल मोनोक्लोनल अँटीबॉडी विषयी मी डिटेल जात नाही. फक्त एमसीक्यू असा आहे की विच ड्रग ऍक्ट ॲज ए अँटी आयजीई अँटीबॉडी और विच ड्रग ब्लॉक्स आयजीई अँटीबॉडी, विच मोनोक्लोनल अँटीबॉडी इज यूज इन अस्थमा. तर त्याचं आन्सर आहे ओमॅली ओमॅलिझुमॅब. मोनोक्लोनल अँटीबॉडीचे स्पेलिंग हे शेवटी मॅबनी एंड होता. कशाने एंड होता? मॅब. तुम्ही रितुक्झिमॅब ऐकला असेल, हा पण मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे. तर मोनोक्लोनल अँटीबॉडीचे जे आहेत त्याच्या स्पेलिंग मध्ये शेवटी काय असतं? मॅब. ओके, तर लक्षात आलं तुमच्या ओमॅलिझुमॅब. तर आपण ड्रगचं क्लासिफिकेशन डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके, एक मिनिट हा. तर दुसरा कुठला म्हणू सर? ओमॅलिझुमॅब आणि रितुक्झिमॅब. आता रितुक्झिमॅब विषयी म्हणजे आता तुम्ही मोनोक्लोनल अँटीबॉडी खूप सारे आहेत, बरोबर आहे. तर दुसरं नाव मी जस्ट तुम्हाला नॉलेजसाठी सांगितलं, ते काय अस्थमामध्ये इफेक्टिव्ह नाहीये, बरोबर आहे. रितुक्झिमॅब ही मोनोक्लोनल अँटीबॉडी जी आहे ती क्रोनिक लिम्फोसाइटिक ल्युकोमिया ट्रीट करण्यासाठी वापरतात. त्याचप्रमाणे रुमॅटॉइड आर्थरायटिसचे पेशंट आहेत त्याला ट्रीटमेंटसाठी पण ही रितुक्झिमॅब अँटीबॉडी वापरली जाते. रितुक्झिमॅब तुम्ही सर्च करा, रितुक्झिमॅब. ओके, रितुक्झिमॅब क्रोनिक लिम्फोसाइटिक ल्युकेमिया त्यात वापरलं जातं, आणि दुसरं कशात वापरली जाते? रुमॅटॉइड आर्थरायटिस. आर्थरायटिस. ओके, ठीक आहे. ठीक आहे, आता आपलं बेसिक पॅथोफिजिओलॉजी आणि ड्रग्स विषयी आपण पाहिलेला आहे. ओके, आता ही स्लाइड काही महत्वाची नाहीये, जस्ट त्रिपाठीत मेन्शन केलेलं आहे. त्यामुळं मी तुम्हाला जर काय म्हणता येईल की मेकॅनिझम ऑफ ऍक्शन्स किंवा वेगवेगळे अप्रोच कसे असेल त्याविषयी डिस्कस केलेलं आहे याच्यात. नाही लक्षात ठेवली तरी चालेल. आता अप्रोच कसा आहे? प्रिव्हेन्शन ऑफ अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन. आपण कशी प्रिव्हेंट करू शकतो अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन? अँटीजनचा एक्सपोजरच अवॉइड करायचा, ज्याने ज्याने अस्थमा प्रेसिपिटेट होतो अशा अँटीजनचा एक्सपोजरच अवॉइड करायचा, बरोबर आहे. तर तो काय प्रत्येक पेशंटला पॉसिबल नसतो, कारण ॲलर्जन हवेत असता, हवेतून आपल्याला तो अवॉइड करणं गरजेचा म्हणजे शक्य नाही होत, बरोबर आहे. ओके, त्यासाठी अँटीजन माहित पाहिजे तुम्हाला, कोणत्या अँटीजनमुळे अस्थमाचा अटॅक येतो. त्यावेळेस आपण तो अँटीजन अवॉइड करू शकतो. म्हणजे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन अवॉइड करणं बाय अवॉइडिंग अँटीजन? नाही. नाही. ओके, मग त्या अँटीजनला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण अँटीबॉडीला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण कोणता ड्रग देऊ शकतो? मग ओमॅलिझुमॅब. म्हणजे अँटीजन जरी आला तरी तो अँटीबॉडीला बाइंड होईल का? नाही. इन्फ्लामेशन सप्रेस करण्यासाठी आपण कोणतं देऊ शकतो? की ब्रॉन्कियल हायपर रिॲक्टिव्हिटी आणि इन्फ्लामेशनला सप्रेस करायचं आहे, आपण काय करू शकतो? अँटी इन्फ्लामेटरी ड्रग, कॉर्टिकोस्टेरॉइड. Corticosteroids. मीडिएटर रिलीज प्रिव्हेंट करण्यासाठी कोणते ड्रग देऊ शकता? Muscle मास stabilizers. स्टेबिलायझर. हा, मग त्यामध्ये कोणकोणते आहे? सोडियम क्रोमोग्लायकेट, नावं लक्षात आले पाहिजे. किटोटिफेन, निडोक्रोमिल. ओके, आता जे मीडिएटर रिलीज झालेले आहेत त्यांना इनहिबिट करायचं असेल तर आपण काय करू शकतो? ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट यूज करू शकतो. जे मीडिएटर रिलीज झाले आणि त्यांची ऍक्शन आपल्याला प्रिव्हेंट करायची, मग ते हिस्टॅमाइन असतील, ल्युकोट्राईन असतील, पेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर असतील, बरोबर आहे. प्रोस्टॅग्लॅन्डिनचा एवढा रोल नाहीये, मग आपण ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट यूज करू शकतो.
किंवा अँटीहिस्टॅमिनिक्स यूज करू शकतो किंवा प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर अँटागोनिस्ट यूज करू शकतो. तर यामध्ये सर्वात जास्त रोल पॅथोफिजिओलॉजी मध्ये कशाचा आहे? ल्युकोट्राईनचा. म्हणून मी क्लासिफिकेशन मध्ये फक्त काय मेन्शन केले तुमच्या ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट, मॉन्टिलुकास, झापिरलुकास, प्रानलुकास, सिरालुकास. अँटीहिस्टॅमिनिक्स मेन्शन केलेत का मी? नाही. प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर पण मेन्शन, अँटागोनिस्ट पण मेन्शन नाही केले, कारण त्याचा रोल सिग्निफिकंट नाहीये हिस्टामिनचा. मग अँटीहिस्टॅमिनिक्स लगेच एवढे सिग्निफिकंट त्याचा रोल येणार नाही. आपल्याला ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट महत्वाचे आहे. जे कॉन्स्ट्रिक्टर न्यूरोट्रान्समीटर आहे त्याला ब्लॉक करायचं असेल तर कॉन्स्ट्रिक्टर न्यूरोट्रान्समीटर कोणता आहे? ऍसिटिलकोलिन. त्याची ऍक्शन ब्लॉक करण्यासाठी आपण काय देणार? अँटीकोलिनर्जिक. अँटीकोलिनर्जिक. जे डायलेटर न्यूरोट्रान्समीटर आहे त्यांच्यासारखे ऍक्शन करणारे ड्रग कोणते आहेत? सिम्पॅथोमायमेटिक. त्यात मग नॉन सिलेक्टिव्ह इफिड्रिन, ऍड्रेनालिन आणि बीटा 2 सिलेक्टिव्ह साबा लाबा आहे. आणि डायरेक्टली ऍक्टिंग ब्रॉन्कोडायलेटर मिथिलझॅन्थिन आहे. ते डायरेक्टली ऍक्ट होतात. हे एक वेगळ्या प्रकारचा क्लासिफिकेशन किंवा एक वेगळ्या प्रकारचा अप्रोच त्रिपाठीत मेन्शन आहे, म्हणून मी मेन्शन केला. एक्झाम मध्ये तुम्हाला हे कोणी विचारणार नाही, त्यामुळे हा नाही लक्षात ठेवला तरी चालेल. ठीक आहे. तर चालेल. ऍक्च्युअल ड्रग आता आपण 8:50 झालेत. उद्या ऍक्च्युअल ड्रग डिस्कस करणार आहोत. यामध्ये काय महत्वाचं आहे मी तुमच्याशी डिस्कस करतो आता जस्ट, की तुम्हाला ब्रॉन्कोडायलेटर विषयी डिटेलमध्ये अस्थमाच्या मॅनेजमेंटमध्ये माहित पाहिजे. म्हणजे बीटा 2 अगोनिस्ट किंवा ऍड्रेनर्जिक ड्रग विषयी डिटेल, अँटीकोलिनर्जिक ड्रग विषयी डिटेल आणि झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह मिथिलझॅन्थिन त्याच्याविषयी ऍटलिस्ट ब्रीफ मध्ये त्याचं मेकॅनिझम आणि ऍडव्हर्स इफेक्ट ते माहित पाहिजे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो की रोल ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड इन ब्रॉन्कियल अस्थमा. त्यावेळेस त्यात काय लिहायचं त्याचं एक आपल्याला आन्सर तयार करायचा आहे. कारण कॉर्टिकोस्टेरॉइडचा रोल काय आहे ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये, अशी शॉर्ट नोट येऊ शकते. मग ते तर अॅक्यूट अटॅक मध्ये यूज करत नाही अस्थमाच्या, बरोबर आहे. त्यांचा अॅक्यूट अटॅक मध्ये रोल नाही आहे, कारण ते काय आहे, ते त्यांना कोणती ऍक्शन नाही आहे, ब्रॉन्कोडायलेटर. मग हे आपण जे कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो ते इन्फ्लामेशन आणि हायपर रिस्पॉन्सिव्हनेस प्रिव्हेंट करण्यासाठी यूज करतो. म्हणून कॉर्टिकोस्टेरॉइडचा रोल ब्रॉन्कियल अस्थमामध्ये प्रोफॅलॅक्सिस म्हणून आहे, कंट्रोलर म्हणून आहे. त्याविषयी एक माहिती पाहिजे. आणि तिसरी गोष्ट स्टॅटस अस्थमॅटिक कंडिशन जी आहे, सिव्हिअर टाईप ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा आहे. त्याच्यात रिपीटेड अटॅक अस्थमाचे येतात. एक झाला का दुसरा, दुसरा झाला का तिसरा, पेशंट ऍडमिट करावं लागतं. तर त्या स्टॅटस अस्थमॅटिक तीन पार्ट आमच्या बाकी ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट. आवाजामध्ये काहीतरी डिस्टर्बन्स आहे. डिस्टर्ब झाला आवाज येतोय आता बरोबर आहे. ओके आता बरोबर आहे. बरोबर ओके. कुठेतरी वायरचा प्रॉब्लेम झाला असेल म्हणजे माईक. तर जे अस्थमाच्या ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन महत्वाचे आहेत. तर 3 क्वेश्चन ब्रॉन्कोडायलेटर ऍज ए लॉंग क्वेश्चनचा पार्ट येऊ शकता. तीनही प्रकारच्या ब्रॉन्कोडायलेटर विषयी त्यांची मेकॅनिझम, त्यांचे साईड इफेक्ट एक एक दोन दोन तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन जो शॉर्ट नोट मध्ये येतो तो रोल ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड इन ब्रॉन्कियल अस्थमा. कॉर्टिकोस्टेरॉइडचा रोल काय आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. मग इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड कधी वापरायचे, ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड कधी वापरायचे आणि IV हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट कधी वापरायचं. तर रोल ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड इन ब्रॉन्कियल अस्थमा आणि त्याच्यामुळं त्यामध्ये त्या कॉर्टिकोस्टेरॉइडचे ड्रॉबॅक, साईड इफेक्ट कोणते होऊ शकतात, बरोबर आहे, ते तुम्हाला माहित पाहिजे. तिसरा जो आहे तो स्टॅटस अस्थमॅटिकसची ट्रीटमेंट, सिव्हिअर ब्रॉन्कियल अस्थमाची ट्रीटमेंट. ड्रग झाले का सगळे, आपण ती ट्रीटमेंट पाहणार आहे. ते ड्रग कोणते ड्रग यूज करतात तेवढं तुम्हाला माहित पाहिजे. तर हे 3 पॉइंट लॉंग क्वेश्चन प्लस शॉर्ट नोटशी रिलेटेड आहे. ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट, मास्ट सेल स्टॅबिलायझर हे क्वेश्चन MCQ च्या दृष्टीनेच विचारले जाणार आहे. लक्षात आलं. ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट किंवा 2 मार्काला काय रोल आहे ते आपण पाहूया. ओके. तर MCQ म्हणजे लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने पण हा टॉपिक महत्वाचा आहे, शॉर्ट नोटच्या दृष्टीने पण महत्वाचा आहे.
तर इंडिव्हिज्युअल ड्रग आपण उद्या बघूया. आजचा जो पार्ट होता तो बेसिक गोष्टी होत्या. लक्षात आलं तुमच्या? हो सर. चालेल. तर उद्या आपण पाहूया. तुम्ही मी पीपीटी आणि PDF वर्ड फॉर्मॅट मध्ये तुम्हाला पाठवतो. जेव्हा वेळ भेटल त्यावेळेस जस्ट ओव्हरलुक करा, म्हणजे तुम्हाला उद्याचं लेक्चर ऐकताना अजून लक्षात येईल की पुढं काय आहे. ठीक आहे. अर्ध्या तासात तुमचं वाचून होईल. ठीक आहे. तर त्यानंतर उद्याचं लेक्चर जर ऐकलं तर तुम्हाला अजून जास्त गोष्टी कळतील. आणि त्यानंतर परवा आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मधला नेक्स्ट जो पार्ट आहे, मॅनेजमेंट ऑफ कफची ट्रीटमेंट, ते आपण पाहणार आहोत. तर हे दोन टॉपिक फार्मॅकोलॉजीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत रेस्पिरेटरी सिस्टीम मधले, म्हणजे आपली रेस्पिरेटरी सिस्टीम संपेल. ओके, चालेल. ओके. आजची आणि recording हा बोला ना. आजची रेकॉर्डिंग पाठवाल सर लेक्चरची. हा रेकॉर्डिंग पाठवतो ना मी. रेकॉर्डिंग पाठवतो. जे काही उशिरा जॉईन झाले असतील तर रेकॉर्डिंग 1-2 तासात पाठवतो. डाउनलोड व्हायला वेळ लागतो. त्यानंतर अपलोड करावं लागतं. तर त्याला ॲटलिस्ट 1 ते 2 तासाचा कालावधी लागतो. ठीक आहे. तर मी पाठवतो रेकॉर्डिंग पण. ओके. प्रॅझोसिनचा रोल आहे पाहिला तुम्ही स्कॉर्पियन बाईट मध्ये? पल्मनरी हायपरटेन्शन कमी करतो. पल्मनरी हायपरटेन्शन. ओके. अजून? तसेच हार्ट रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते पण कमी करतात. ओके. हार्ट फेल्युअर किंवा ॲरिथमियाची जी रिस्क असते स्कॉर्पियन बाईटच्या पेशंटमध्ये, ते पण कमी होते. ओके. आणि हार्ट फेल्युअर झालं तर पल्मनरी, तसं पल्मनरी हायपरटेन्शन पण आहे, त्याच्यात पण ते हे इम्प्रूव्हमेंट येते. आणि त्यामुळं आपण तो प्रॅझोसिन म्हणजे स्कॉर्पियन बाईट जे आहे एक विशिष्ट लोकेशन मधल्या कोकण साईडच्या, त्यामध्ये प्रॅझोसिनचा रोल आहे. ओके. तर तुम्ही ते आर्टिकल परत एकदा पहा. ओके. मी तसं ते आर्टिकल कोणाला भेटलं तर ग्रुपवर टाका. ओके. अजून काहीतरी आपण डिस्कस करणार होता तर विसरलो मी. प्रॅझोसिन एक म्हटलं होतं आणि अजून काहीतरी म्हटलं होतं. आठवत नाही मला. प्रॅझोसिन स्कॉर्पियन बाईटशी रिलेटेड एक होमवर्क दिला होता तुम्हाला आणि अजून एक दिला होता. ठीक आहे, चालेल. तो क्वेश्चन मला आठवत नाहीये. ओके, ठीक आहे. ANS प्रिपरेशन चालू आहे सर्वांचं? हो सर. ओके, चांगलं आहे. ओके, चला. एक्झामच्या दृष्टीने आहे म्हणून काही जण वाचताय. रासने सर, सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. टेन्शन येते काय? टेन्शन असं नाही सर, परंतु क्वेश्चन चे थोडं हे असतं ना आयडिया, तर मग त्या दृष्टीने अभ्यास करायला सोपं झालं. मग तुम्हाला ANS चे क्वेश्चन पाहिजे असं? हो, ANS चे काय असतील ना, म्हणजे 5-10 शंभर किती, पण मग त्याच्यावर थोडस डायरेक्शन मध्ये स्टडी सगळं तर वाचायचं, सगळं तर वाचावंच लागतं. ओके, चालेल. क्वेश्चन पाठवतो मी. थँक्यू. क्वेश्चन, कोणतेही क्वेश्चन हे क्लासिफिकेशन, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट या स्वरूपात असतात. म्हणून ओके. ती सिस्टीम वाचताना त्याचं क्लासिफिकेशन, आता बीटा ब्लॉकर क्लासिफिकेशन, मेकॅनिझम फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट. युजेस मध्ये काय इफेक्टिव्ह आहे त्याचं कारण फक्त त्यात आलं पाहिजे एखाद्या 2 लाईन मध्ये. तर हो. त्या 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 टाईप मध्ये तुम्हाला एक करायला पाहिजे. 2 मार्काच्या दृष्टीने काही विशिष्ट प्रश्न असतील तर मी टाकतो. ANS चे काही MCQ च्या दृष्टीने असतील ते पण टाकतो. मग तुम्ही ते पहा. तर दुपारपर्यंत टाकतो मी. हो सर, थँक्यू. ओके, चालेल. गुड डे सर. गुड डे. ओके. थँक्यू सर. Thank you, sir. Thank you, sir.